माता वैष्णवी देवीला आल्यानंतर जिथून यात्रेचा प्रारंभ होतोय त्या ठिकाणी आपण बाळगंगा म्हणून जिथून स्टार्ट आहे ह्या प्रवासाच्या दरम्यान या ठिकाणी आपणाला घोडेसवारी होते। त्याचबरोबर आपण बघू शकतो माणसांच्या पाठीवरून सुद्धा जाण्यासाठी या ठिकाणी मिळतोय। त्याबरोबर काका माझ्याशी जोडलेत। चाचा, यहाँ से ये बाणगंगा से यात्रा शुरुआत होती है जी सर। क्या क्या मतलब सवारी होती है यहाँ से? सर यहाँ से 4 लोग उठाते हैं, जो जब सबसे बुजुर्ग होता है गरीब टाइप का उसको 4 लोग उठाते हैं सर कंधे पे। और उसके बाद जो घोड़े उसमें है तो वो घोड़ेपुर उठाकर वो माता वैष्णो के दरबार में छोड़ता। उसके बाद सबसे छोटा जो बच्चा होगा वो इसमें ट्रॉली में लेकर हम लोग भवन में पहुँचाते हैं उसको सर। आप इतना कष्ट का काम उठाते हैं, वो मुबदला मिलता है? हाँ सर, बिल्कुल बिल्कुल सर। और क्या, वो तो सही बात है। जब आप लोग यात्रा लोग आते हैं तो हम उनके सेवागार है और वो हम लोग को रोज गुजार होता देते हैं, तो हमारा पेट पूजा उसी समय से हो रहा है सर। आणि म्हणून आपण बाणगंगा इथून या प्रारंभ यात्रेला होतोय आणि त्या अनुषंगानं संपूर्ण जगभराच्या पाठीवरून जवळजवळ 10 लाख भाविक आहे तो या ठिकाणी आपल्याला दाखल झालेला बघायला मिळतोय। पहिलं दर्शन आहे ती इथे आपल्याला बाणगंगेचं बघायला मिळतंय आणि बाणगंगेचं दर्शन घेतल्यानंतर मात्र पुढल्या परिक्रमाला सुरुवात होते। माता देवीच्या चरणापर्यंत जाण्यासाठी इथं लोकांचं कष्ट बघायला मिळतंय आणि म्हणून इथे आपण बघू शकतो अनेक या ठिकाणी कष्टकरी वर्ग मात्र बघत असताना मात्र इथं लोकांना ये जाण्या करण्यासाठी मोठी कष्टाची बाब आहे। देवीच्या वाटेवर आपल्याला दौलताच्या छाया वाजवतानामध्ये आपण एक क्षणचित्र बघू शकतो। काश्मीरच्या खोऱ्यात प्रचंड पसरलेल्या आपणाला ह्या पर्वतरांगा बघायला मिळत आहे। इथं वास्तवतेचं आणि निसर्गाचं एक वेगळं दर्शन आहे ते तुम्हाला आपल्याला महाराष्ट्रातील जनताला भुरळ टाकणार म्हणावं लागेल। 18 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर मात्र थकलेल्या पावलांना ज्या ठिकाणी विसावा मिळाला जातो तेच आहे आपणाला वैष्णवी माता मंदिर। या ठिकाणी आपण बघू शकतो कडे कपाऱ्यामध्ये वसलेले हे जे मंदिर जे बघायला मिळतं आहे त्याबरोबर निसर्गाच्या ह्या सान्निध्यामध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मंदिराचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा देतो आहे असं म्हणायला हरकत नाही। इथं भाव आहे, देव आहे आणि त्याचबरोबर श्रद्धा आणि निष्ठा आहे आणि परंपरा आहे आणि म्हणून जवळ देशाच्या विविध भागातून करोडो भाविक आहे तो आपणाला या ठिकाणी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आलेला बघायला मिळतो आहे। शेवटच्या अंतिम टप्प्यावर आल्यानंतर भैरोबा बाबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ट्रॉलीचा वापर केला जातो। या ठिकाणी ह्या सगळ्या सुखसुविधाचा आपल्याला तो भाग मिळतो कारण निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेल्या माता वैष्णो देवीचे निसर्गरम्य वेगळं म्हणावं लागेल। जवळजवळ 18 किलोमीटरचा पायी प्रवास झाल्यानंतर आपण माझ्या पाठीमागे जर बघाल तर माता वैष्णो देवीचं हे मंदिर आहे त्या आपल्याला कडामध्ये आपल्याला आणि पर्वत रांगामध्ये वसलेलं बघायला मिळतं आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी अनेक दूरवरचा प्रवास करणारी माणसं या ठिकाणी आपल्याला पोचले आहेत। समोरच आपल्याला मात्र कालिका भवन बघायला मिळतं आहे आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण हिमालयाच्या रांगा ज्या आपल्याला बघायला मिळत आहेत निसर्गाने समुद्राच्या खुशीत बसलेल्या ह्या जय माता दी मंदिराचा इतिहास वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही।